आयएसआयच्या गुप्तहेरांनी बनावट सोशल मीडिया अकाउंटच्या आधारे ठाण्याच्या कळव्यामधील रवी वर्माला गळाला लावलं होतं। रवी वर्मानं कोस्ट गार्डची माहिती हेरांना दिल्याचं तपासातून स्पष्ट झालंय। आयएसआयचे गुप्तहेर रवीशी बोलताना भारतीय सिम कार्ड वापरत होते। इतकंच नाही तर त्यांची बँक खाती सुद्धा मुंबईमधीलच होती, अशी धक्कादायक माहिती ठाणे एटीएसनं केलेल्या तपासातून समोर आली आहे। पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या रवी वर्माच्या चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहेत। वॉरशिप नंतर कोस्ट गार्डची ही माहिती वर्मानं गुप्तहेरांना पुरवल्याचं स्पष्ट झालंय। प्रीती सिंगाल उर्फ जसप्रीत जयस्वाल नावाच्या तरुणीशी सोशल मीडियावर झालेली जवळीक आणि तिचे ऑनलाईन अश्लील चाळे पाहून रवीनं देशाची सुरक्षा धोक्यात आणली। सुरुवातीला भारतीय नौदलाचे वॉरशिप आणि सबमरीन यांची प्रतिबंधित माहिती, फोटो, व्हिडिओ व्हॉट्सअप मेसेजद्वारे रवीनं पाठवले। कोस्टगार्ड बाबत ही माहिती पाठवल्याचं उघड झालंय। या बदल्यात रवी वर्माला पैसे मिळाल्याचं उघड झालंय। त्यांनी पळून जाण्याचा किंवा त्या चौकशी सत्रापासून लांब जाण्याचा कुठलाही प्रयत्न देखील केलेला नाही, कारण त्याला पूर्णपणे खात्री होती की त्यांनी फक्त हनी ट्रॅपमध्ये त्याला काही गोष्टींमध्ये तो अडकला होता, त्यामुळे त्याने सहकार्य केलं। रवी वर्मानं एका मुलीच्या मोहात पडून मोठी जोखीम पत्करली। गुप्तहेर प्रीती सिंगाल उर्फ जसप्रीत जयस्वालनं रवीला ज्या खात्यातून पैसे पाठवले ती बँक खाती मुंबईतल्या नरिमन पॉइंट आणि अंधेरीतल्या बँकांची आहेत। रवीसोबत चॅटिंगसाठी वापरलेलं सिम कार्ड सुद्धा भारतीय कंपन्यांचं असल्याचं तपासात उघड झालंय। तपास तांत्रिक आणि फॉरेन्सिक पातळीवर असल्यानं पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवून रवीला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती ठाणे एटीएसनं कोर्टाला केली। त्यानुसार कोर्टानं रवीची रवानगी जेलमध्ये केली, तर फॉरेन्सिक अहवालात मोठे कारनामे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।